वाटतं की हा नांदेडकरांचा मोठापणा आहे, जे एकदम सक्का कुटुंबसारखा भाऊसारखा त्यांनी एकदम स्नेह दिलेला आहे. हा एक फक्त प्रोफेशनल रिस्पेक्ट नाही, पण एक पर्सनल रिलेशनशिप सारखा आहे. आणि यापुढे सुद्धा एक जबाबदारी माझ्यावर आहे की आपण जी अपेक्षा आहे, जे एक्सपेक्टेशन आहे, यापेक्षा जास्त आपण करू आणि 100% आपण परत नांदेड येणारच. आणि पुढे जिथे पण काम करू, आमचे नांदेडकरसोबत जे एक कनेक्शन आहे ते असंच राहणार. थँक्यू. तमाम नांदेडकरांना काय सांगाल या निमित्ताने? तमाम नांदेडकरांना सांगतो की आय विल मिस यू अँड आय विल मिस नांदेडकर माझ्यासाठी नेहमीच एक स्पेशल प्लेस आमच्या मनात राहणार आणि यापुढे सुद्धा आपण नांदेडकरसोबत चांगलं काम करू. सर, अधिकारी येतात आणि बदली होऊन जातात, परंतु नांदेडकरांच्या मनामध्ये जे आपलं नाव कोरलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं की जे पोलिसिंगची जबाबदारी असतो की काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, मागच्या काही काळात नाही झाला, आपण शांतता ठेवलेला आहे आणि ते नांदेडची जनतानं एक रिकॉग्नाइज करून कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद सांगतो आणि असंच आपण काम करू. जिथे पण ड्युटीमध्ये जाणार तिथे पण असंच काम करू. थँक्यू. आम्ही नांदेडकर आणि नांदेड जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आज नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि सद्यस्थितीतले पुणे पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून रुजू झालेले अविनाश कुमार सर आणि नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन सर, या दोघांचाही एकांचा वेलकम समारंभ आणि दुसऱ्यांचा निरोप समारंभ या ठिकाणी आम्ही नांदेडकरांनी मिळून घेतलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना, विविध जाती धर्मामधील NGOs आणि तमाम सर्वसामान्य नांदेडकरांनी एकत्र येत एक अतिशय चांगला कार्यक्रम घेऊन राजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. ज्या ज्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातले असे अधिकारी नांदेड जिल्ह्याची कर्तव्य बजावण्यासाठी किंवा सेवा बजावण्यासाठी येतात, तेव्हा त्यांच्या कार्याचा वेगळा ठसा नांदेड जिल्ह्यामध्ये उमटवतात. ह्या कार्याचा ठसा नांदेड जिल्ह्यामध्येच नव्हे तर अखंड महाराष्ट्रभर गेला पाहिजे, म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव आपण करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं अविनाश कुमार सरांनी नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांची चार्ज घेतल्याच्या नंतर पोलीस अधीक्षक पदावर आल्याच्या नंतर जो नांदेडमध्ये आमूलाग्र बदल घडवला, त्या बदलाला दाद देण्यासाठी आज तमाम नांदेडकरांनी एकत्र येऊन खूप मोठ्या नयन अश्रूंनी आज त्यांना निरोप दिला आणि तेवढ्याच आनंदाने नीलाभ रोहन सरांचं स्वागत केलं, जेणेकरून नांदेड जिल्ह्याची ही परिस्थिती अशीच कायम राहील अशी अपेक्षा नांदेडकरांमध्ये. नांदेडकरांना अतिशय कमी कालावधीमध्ये, फार शॉर्ट नोटीसमध्ये काल सायंकाळी कळवण्यात आलं की नांदेडकरांनो, कुठल्याही गोष्टीचा निमंत्रणाची वाट न पाहता किंवा इगो बाजूला ठेवून आपण या कार्यक्रमाला यावं. त्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी अतिशय मोलाची भूमिका निभावली. प्रत्येक पत्रकारांनी ही बातमी नांदेडच्या छोट्या छोट्या भागामध्ये आणि गट समूहामध्ये पोहोचवली. त्यामुळे नांदेडमधील प्रत्येक जात समूहाचा, व्यापारी असोसिएशनचा, डॉक्टर असोसिएशनचा, इंजिनिअरिंग असोसिएशन, मेडिकल असोसिएशन असेल, बांधकाम विभाग असोसिएशन असेल किंवा संपूर्ण छोटे मोठे NGO असतील, या सगळ्यांनी एकत्र येत जे नांदेडकरांनी आज एवढा मोठा कार्यक्रम करून दाखवला, याची दाद खरोखरच राज्यामध्ये खूप चांगला मेसेज जाईल की नांदेडच्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने नांदेडकरांची साथ दिली, त्या नांदेडच्या अधिकाऱ्यांचं किती कौतुक केलं जातं, हा चांगला मेसेज राज्यामध्ये गेला पाहिजे आणि नांदेडच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्यांना आपण जपलं पाहिजे, हेच नांदेडकरांची अशी अपेक्षा.